अखिल पाटील मूळचा वाघरणचा हा खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षडयंत्र होतं जिथे मात्र 30 यार्डच्या घेऱ्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणतीही चुकी नाही. किशोर पाटील हे तो मुमकिन आहे. क्षेत्ररक्षक सज्ज, पहिला फलंदाज दिगंबर हामणे. अनुबंध जिवाळा यासाठी हे पारितोषिके लावले जात आहेत. पॉवर प्लेचा षडयंत्र पार केलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. काय कमालीचा फटका होता. बॉटम हँडचा चांगल्या पद्धतीने वापर केलाय आणि त्याचमुळे का होईना ताकदीचा वापर करता आलाय. साहिल शिंगरूज आपण पाहिलं तर मूळचा डीप कव्हरच्या दिशेने आहे. यावेळेला फटका फसलाय. बराच कालावधी हवेत आहे. आमचे टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन सुद्धा चेंडूला धुंडो रे साजण्यासारखं शोधत होते आणि मग अशातच क्षेत्ररक्षकाकडनं सुद्धा चुकी झाली. जीवनदान मिळतोय आणि त्याचा फायदा इथून मात्र मिळणार आहे. बघा साधा सोपा कॅच कठीण बनवला आणि त्यात धावफलकावरती नजर मारूयात. 9 धावसंख्या. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा संधी आहे. अपेक्षा करेल. अपेक्षांची पूर्तता पहिल्या बॉल पासून केली जाईल. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इतकं कौतुक केलं जातं. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं जातं. यावेळेला काय घडलंय, साहिल म्हात्रेने कमबॅक केला. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. इथून मात्र मंथन डाकीला तंबू मध्ये परतावं लागेल. बंदुकीच्या गोळीला सुद्धा वेगाने पुढे जायचं असेल ना तर ट्रिगर मागे खेचावं लागतो. एखाद बॉल डॉट गेला असता चालला असता. मात्र आक्रमकतेचा इशारा दाखवत असताना आत्मघातकी फटका. फलंदाज मंथन डाकी बॅक टू द डगआउट. क्रिकेटची स्पर्धा आहे. इथे बघा पॉवर प्ले कशा पद्धतीने ओलांडायचा, पॉवर प्लेचं षडयंत्र कसं सोडवायचं हे सिद्धूला माहिती आहे. पहिल्या बॉल पासून 4 झालाय. चेंडू सीमारेषा पार. फरार. चौकार. संघावरती टाकलंय कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार खेचलेत. धावफलक 2 षटकांच्या सांगते अखेरीस 23 धावा. 3 फलंदाज बाद. त्यातच अभिमान असणारी चषक सुद्धा आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. नेत्रदीपक गगनचुंबी गगन भरारी घेणारा हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाहतोय या क्रिकेट स्पर्धेचा आपल्या खानावच्या सिद्धांत पुळेकरचा खेळ आनंद घेण्यासाठी उत्सुक खेळाडूंना सपोर्ट करायला त्या उपलब्ध झाल्यात. यावेळेला एलबीडब्ल्यूचा जोरदार अपील. प्लब झालाय. स्वतः समोर पकडला गेला
आणि इथून मात्र पायचीत स्वरूपामध्ये फलंदाज सिद्धांत पुळेकर बॅक टू द डगआउट. तोच खेळाडू मैदानाच्या आत आहे. सिद्धू आहे. सिद्धू आला म्हणजे मोठा फटका आला. सिद्धू आला म्हणजे चपळता आली, चाणक्य नीती आली. लॉंग लेग सीमा रेषा पार, चौकार. खेळलेला फटका नेत्रदीपक होते. चला रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका. सिद्धू आहे म्हणजे मोठा फटका आहे. मनमोहित मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. जिंकण्यासाठी द्वंद्व आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध, कोणतीही चुकी नाही. इथून मात्र सिद्धूची शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची होईल समाप्ती. धावसंख्येवरती शॉर्ट पिच बॉल आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक खेळलाय सीमारेषा पार, षटकार. गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल जरूर करेल. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच आहे. या प्रयत्नामध्ये मात्र इथून फलंदाज आकाश गोंधळीला तंबूमध्ये परतावं लागेल. पंचांनी थेट निर्णय दिलाय की हा रनआउट आहे. त्यामुळे इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर 59 धावा धावफलकावरती लागले. 6 फलंदाज बाद झालेत. आकाश आपण जर पाहिलं ना धावचित करत असताना फ्रेम मध्ये आहे की नाही या सगळ्या गोष्टी जरूर आपण पाहिल्या. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा रसिक मायवा प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवली जाते. एक अभूतपूर्व अशा पद्धतीने प्रक्षेपण आपण पाहतोय. नंदन घरे त्यांचं कौतुक करूयात, ज्यांनी ही जिवाळ्याची स्पर्धा समजली, स्वतःची स्पर्धा समजली आणि जी काही मेहनत घेतली आहे संपूर्ण tenniscricket.in ने त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. हे जे काही 30 यार्ड मध्ये लाईट्स पाहायला मिळत आहेत ना, अखंड रायगडमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये ही पहिली क्रिकेटची स्पर्धा असेल ज्यांच्या माध्यमातून अशा काही 30 यार्डच्या घेऱ्याला दाखवण्यासाठी रजनी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या LED लाईट्स लावल्या आहेत. वीर दमदार आमदार चषक म्हटलं की प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन असतं आणि मग उद्घाटनीय प्रसंगी सन्माननीय महेंद्रसिंह दळवी यांनी एक स्टेटमेंट सांगितली की शेवटच्या दिवशी आपल्याला मॅच अप्पा गोंधळी सुद्धा अगदी मनापासून पाहत आहेत. आपला संघ खेळतोय. इनिंग मधील शेवटचा चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या. दुसरी धावेचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि या प्रयत्नामध्ये मात्र विकेट टाकावी लागेल मुन्ना ठाकूरला. 60 धावसंख्या धावफलकावरती लागले आहे. 12ची सरासरी प्रतिषटक राखली गेली आहे. विजयासह पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल्स आल्यात. बघा इथून ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक अपील जरूर झालंय. या अपिलामध्ये बॅट जातात. मग अशा वेळेला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं मात्र कुठपर्यंत
हा प्रश्न अबाधित राहिला. जयेश लटच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचवलं आणि म्हणाला कुछ मिठा हो जाए. शेवट गोड केला. कॅश प्राइज आहे. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाहीये. खारावकरांचा आवाज बोलतोय. आप्पा गोंधळी यांच्या टाळ्या बोलतायत. फलंदाज बाद. बघा मोठ्या स्क्रीनवरती आपण काय बाहेर पावलं ठेवलीत. यावेळेला या चेंडूने मैदानाच्या बाहेर पावलं ठेवली. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. डॉट गेलाय. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून सुईमधून धागा ओवावा अशा पद्धतीने हा फटका गेलाय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. कमी केल्या जातील. आहा फटका फसलाय. इथून मात्र टाळ्यांचा गजर नवतरुण स्पोर्ट्स खानाव संघासाठी पाहायला मिळेल. इथून मात्र काय धावचित करण्याची नामी संधी. नो डाऊट इथून मात्र विकेट जाईल. टाळ्या, हर्ष उल्हास, आनंददायी वातावरण इथून मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. सचिन मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. राजेश पाटील मैदानावरती स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळालंय. डॉट बॉल इथून मात्र जरूर आलाय. पुन्हा एकदा तिसरा डॉट आलाय. मुन्ना ठाकूर काय कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजी तुफानी केली. आता मात्र गोलंदाजीवरती सुद्धा तितकंच काम केलंय. हे जे काही शॉर्ट क्रिकेट आहे ना म्हणजे टेनिस क्रिकेट जे 5 ते 6 ओव्हरचे मॅचेस असतात अशा वेळेला आपल्या संघामध्ये ऑलराऊंडर असावेत आणि मुन्ना ठाकूर एक चांगला ऑलराऊंडर म्हणून उदय असालाय हे विसरून चालणार नाहीये. ही क्रिकेटची स्पर्धा म्हणजे आपल्या रायगड आणि महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी किंबहुना पॅकर्ससाठी ही एक पर्वणी आहे की इथले चांगले खेळाडू तुम्ही ग्रास्प करू शकता, पकडू शकता, पिक करू शकाल. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यावरती खाली राहिलाय. फलंदाज राजाला इथून मात्र परतावं लागेल. निराशेने परतावं लागेल. पंचांचा इशारा वाईट जरूर आलाय मात्र इथून फलंदाजाला परतावं लागेल. आणि फलंदाजी केली त्यामुळे त्यांचा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार जरूर आलाय. कृतार्थ चवरकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार जाईल. चौकार येईल. पेक्षा महत्वाचं म्हणजे काय तर आपल्या गावातील खेळाडूंवरती विश्वास दाखवला. यावेळेला मात्र बाद होईल तो म्हणजे किशोर पाटील सुद्धा. आणखीन एक फलंदाज बाद होईल करण 11 झारखंड संघाचा. अर्थातच महेंद्रशेठ दळवी साहेब सुद्धा पाहायला मिळत आहेत. मैदानावरती काय घडलंय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. आया राम और गया राम तू चल में आया. फलंदाज बाद.
अशा पद्धतीने ही मॅच इथून मात्र आपण पाहतोय अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव संघ जिंकतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूयात. वेल डन.